आपण पाहणार आहोत खूप मोठा धमाका होणार आहे प्रेक्षकांनो। इथे मात्र चक्क आता प्रेक्षकांना जे हवा होता तो ट्विस्ट तर नाही, पण एक वेगळंच वळण घेतलेलं आहे। खरंच हे कितपत योग्य आहे? इथे मात्र बिचारं शर्वरी आणि जय या दोघांनी एवढे सगळे प्रयत्न करून सगळे प्रयत्न मात्र मातीमोल झालेत। आणि खरंच इथे बिचारे आशू आणि गौतम या दोघांची ही लव्ह स्टोरी मात्र अधुरीच राहिली। पण खरंच तुम्हाला काय वाटतं, या दोघांच्या लव्ह स्टोरीमध्ये नक्की काय वळण येणार आहे? आता कशा पद्धतीने आता आशू, शर्वरी आणि तिच्या सगळ्याच बहिणींना आता तिचे मम्मी पप्पा म्हणजे तिचे आई बाबा कशा पद्धतीने त्यांच्याशी बोलणं टाकणार आहेत, कशा पद्धतीने त्या सगळ्याजणी मिळून त्या दोघांनाही आता समजावण्याचा प्रयत्न करणार आहेत, हे पाहणं मात्र खूपच कमालीचं इंटरेस्टिंग असणार आहे बरं का। आणि मुळात म्हणजे आता जयने मात्र इतके दिवस शर्वरीच्या बाजूने ठामपणे उभा राहिला। आणि मग काय, आता तिच्या भावाला आणि बहिणीला म्हणजेच गौतम आणि आशू या दोघांना एकत्र आणण्यासाठी इतके सारे प्रयत्न केले, पण इथे सगळ्यांच्या समोर मात्र अजिबात त्याने शर्वरीची बाजू घेतली नाही, अजिबात त्याच्या आईला काहीच बोलला नाही। हे त्याचं चुकलेलंच आहे। मुळात म्हणजे इथे शर्वरीची बाजू घेताना जय दाखवायला हवा होता, तर आणि तरच त्याने खरं मनापासून त्यांना मदत केली असं म्हणता येईल। पण नाही, तो मात्र त्याच्या आईसमोर एक शब्दही बोलला नाही। आणि आता तर काय, चक्क आईला वचनच दिले। म्हणजे प्रेक्षकांनो, खरंच शेवटी काही जरी झालं ना तरी जयसुद्धा त्याच्या आईच्या ऐकण्यात गेला। पण इथे मात्र चुकीचं आहे, कारण जयने शर्वरीची आणि आशू या दोघांची बाजू समजून घ्यायला हवी होती। इकडे आशूच्या आईबाबांना समजवायला हवं होतं, पण जयने मात्र पूर्णपणे विरुद्ध केले। हे कुठेतरी चुकीचं वाटते। आता पण प्रेक्षकांनो, पुढे नक्की कसं होणार आहे, कशा पद्धतीने आता शर्वरी आणि तिच्या सगळ्या बहिणी यांना मात्र चक्क तिच्या आईबाबांनी अगदी वाळीत टाकल्यासारखंच केलं, त्यांच्याशी बोलणंसुद्धा सोडलं आहे। आणि त्यांच्याकडे एवढे काही रागाने पाहतात ना, बिचाऱ्या सगळ्याच घाबरून गेल्या, त्यांना समजत नाही काय करू काय नको। त्यातच समायरा मात्र या सगळ्यांचा फायदा घेत असते, त्यांच्यावरती हसत असते। आणि मुळात म्हणजे तिला तरी हे सगळं हवंच होतं ना, कारण काही करून गौतमवरती तिचं प्रेम असतं। समायराला गौतमशी लग्न करायचं आहे हे मात्र तिचं ठरलेलं होतं। आणि मग काय, आता प्रेक्षकांनो, समायरा मात्र त्यांची खिल्लीसुद्धा उडवते, पण शर्वरीला मात्र वेळेचं भान असतं। तिला मात्र सध्या आपल्यावरती काय वेळ चाललेली हे सगळं समजतंय। तिला समजतंय की खरंच सध्या आपल्या आईची तब्येत आपल्यासाठी खूप महत्त्वाची। पण इकडे ती मात्र बाबांच्या जवळ येऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करते, तेव्हासुद्धा तिचे बाबा तिला लांब ढकलतात आणि लांब हो म्हणून ओरडतात। पण इथे मात्र आता प्रेक्षकांनो, चक्क समायराची आई म्हणजे शर्वरीची मावशी त्यांना म्हणजे समजावते, खरंच भाऊजी असं नका वागू, समजून घ्या, नंतर आपण या सगळ्यांवरती बोलूयात ना, पण सध्या तरी शांत राहा। म्हणजे सध्या आता ताईची काळजी वाटते ना आपल्या सगळ्यांनाच, आता तिची तब्येत महत्त्वाची। पण प्रेक्षकांनो, आता पुढे सगळं कसं होणार आहे, कशा पद्धतीने पुढे शर्वरी आणि जय हे दोघे एकत्र कामसुद्धा करणार का ती कामसुद्धा सोडून देणार, नक्की पुढे काय मोठा राडा होणार आहे? आणि खरंच गौतम आणि आशू या दोघांचं पुढे काय होणार? या दोघांची लव्ह स्टोरी सुरू राहणार का आता या तेजस्विनीच्या म्हणण्यानुसार गौतम आणि जय दोघंही आता त्या सगळ्या म्हणजेच परब कुटुंबापासून दूर जाणार? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। त्यातच तेजस्विनीला आता चांगलाच धक्कासुद्धा देणार आहे गौतम। ते म्हणजे एक वेळी त्याने जीव देण्याचा प्रयत्न केला होता, पण परत तो खूप विचित्र वागायला लागतो, सतत एकटा एकांतात अंधारात बसलेला असतो। त्यामुळे आता तेजस्विनी खरंच पुढे जाऊन काय निर्णय घेणार आहे हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत। आणि तिच्या निर्णयामागे काय मोठं कारस्थान असणार आहे, कारण तेजस्विनी म्हणल्याच्या नंतर काहीतरी कारस्थान असणारच। आणि तिच्या सोबतीला समायरा तर आहेच, त्यामुळे सगळं पुढे कसं होणार आहे, काय घडणार आहे, सगळं आपण पाहणार आहोत। तुम्ही मात्र शेवटपर्यंत पाहत राहा। आणि तुम्हाला जर शर्वरी आणि जय या दोघांना एकत्र पाहायचं असेल, आशू आणि गौतम या दोघांची लव्ह स्टोरी पाहायला आवडत असेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून तुमचा रिस्पॉन्स कळवायला मात्र विसरू नका। आता प्रेक्षकांनो, इथे मात्र ज्यावेळी इथे आशू आणि गौतम या दोघांचं लग्न मोडलं, त्यावेळेस गौतमला मात्र पोलीस तर घेऊन गेलेच,
पण इथेच गौतमने जाता जाता खूप मोठ्या सत्याचा उलगडा केला आहे की मी एकटाच चुकीचा नाही. आणि मुळात म्हणजे मला एकट्याला दोष देण्या अगोदर तुमच्या मुलीचे कारनामे पाहू शकतात तुम्ही, तिच्या तोंडूनच ऐका ना. त्यामुळे त्याने जाता जाता चांगलाच राडा तर घातलाच आहे. पण प्रेक्षकांनो, इथेच खूप मोठा ट्विस्टसुद्धा आला आहे. आता इथे तेजस्विनीला समजलं आहे की खरंच आपल्या गौतमचं आणि या आशूचं म्हणजे ह्या आसावरीचं खरंच काहीतरी होतं. आणि त्यावेळी गौतमने चक्क ह्या आसावरीसाठी एवढं काय केलं, स्वतःचा जीव द्यायला निघाला आणि ही दुसऱ्याशी लग्न करत होती खरंच. म्हणजे हिचे हे संस्कार का वगैरे वगैरे तिने खूप जास्त काय बोललेलं असतं. आणि सगळं मात्र इथे प्रमिलाला तिला मात्र अजिबात सहन झालं नाही. बिचारी मात्र हार्ट अटॅकने खाली कोसळलेली असते. या सगळ्यांमुळे सगळेच खूप जास्त घाबरून गेलेत. आणि मग काय जय आणि गौतम हे दोघंसुद्धा आता इकडे देवाचा धावा करू लागतात. त्यांनाही समजत नाही काय करू काय नको. आता गौतम मात्र स्वतःलाच गिल्ट देऊ लागतो की सगळं माझ्यामुळे झाले, या सगळ्याला फक्त आणि फक्त मीच जबाबदार आहे. आता काय करू रे दादा, खरंच मी जे हे सगळं केलं नसतं ना तर आज त्यांच्यावर ही वेळ आलीच नसती. आणि आई किती बोलली ना त्यांना, खरंच त्यामुळेच त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. पण जय समजावतो, म्हणत असतो प्लीज गौतम आता तर तू शांत हो. म्हणजे आत्ता सध्या तरी तुझी ना तिथे गरज आहे. म्हणजे तुझी गरज आहे रे आशूला, ज्या आसावरीला. आता हे सगळं गौतम म्हणत असतो ठीक आहे दादा, खरंच तू बोलतोयस ना ते खरं आहे. पण बघणार आहे तिच्या आईला काही होणार तर नाही ना. इथे जय समजावतो, अरे गौतम काही नाही होणार, तू नकोच टेन्शन घेऊ. आणि मुळात म्हणजे सगळं ठीक होणार आहे. आता बघ ना, आपण बोलू नंतर यावरती. आता घरी गेल्यावरती पुढे काय होणार आहे ते तर माहीत नाही, पण सध्या मात्र समोर आले ना त्याला तोंड देऊयात. इकडे बिचारी प्रमिला, ती मात्र स्वतःच्या जीवाशी झुंज देत असते. तिला खूप प्रचंड मानसिक त्रास झालेला आहे, खूप मोठा धक्का बसला आहे. त्या धक्क्यातून मात्र ती सावरायचं नाव घेत नाही. त्यातच बिचारे या शर्वरीचे बाबा मात्र खूप जास्त स्ट्रेसमध्ये असतात. नक्की प्रमिलाला काही होणार तर नाही ना. या बिचाराने मात्र ते खूप शांत शांत असतात, रडत असतात. सगळेजण त्यांना समजावतात, पण इथे ते मात्र खूप जास्त रडत असतात. म्हणत असतात खरंच बायको म्हणून तर मी, म्हणजे बायकोला समजून घेण्यात, तिची हौसमौज करण्यात नवरा म्हणून तर मी कधीच हारलो होतो, पण आत्ता बाप म्हणून सुद्धा मी हारलो आहे. आणि ते खूप रागाने सगळ्या मुलींकडे बघू लागतात. आणि मग काय प्रेक्षकांनो, दुसरीकडे मात्र जय आणि गौतम हे दोघे आता हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. ते मात्र धीर देऊ लागतात सगळ्यांना आणि शेवटी घरी निघून जातात. आता घरी गेल्याच्या नंतर त्यांच्या समोर एक खूप मोठं संकट उभं राहिलेलं आहे, ते म्हणजे त्यांच्या आई. आता त्यांची आई मात्र खूप जास्त रडत असते. त्यांना विश्वासघात केला माझा, खरंच आत्तापर्यंत माझा तुमच्यावरती किती विश्वास होता. मला वाटत होतं की तुम्ही माझी मुलं माझ्यापासून काहीच लपवत नाहीत, पण तुम्ही माझ्या पाठीमागे तुम्ही एवढं सगळं काय केलं, पण एक हा शब्दाने तुला सांगितलं नाही. ते सगळं ऐकून आणि आईचा असा रडवेला चेहरा रडताना बघून जय मात्र पूर्णपणे हादरून गेला आहे, खचून गेला आहे. कारण त्याचं जग म्हणजे त्याची आई आहे. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यांमुळे मात्र जय आणि गौतम दोघंही त्याला समजावू लागतात की प्लीज प्लीज आई, आम्हाला एकदा समजून घे. इथून पुढे आम्ही तुझ्या विरोधात जाऊन काहीही करणार नाही. तू म्हणशील तेच आणि सगळं तसंच होईल गं, खरंच काहीच करणार नाही. पण इथे मात्र ही तेजस्विनी तिची नाटकं मात्र थांबत नाहीत. आता प्रेक्षकांनो, खरंच तेजस्विनीचं थोडंसं अतिच होतं आहे. म्हणजे तिचा तो मोठेपणा प्रत्येक वेळेस तो एक म्हणजे कसं असतं ना, श्रीमंतीचा तोरा हे सतत प्रत्येक ठिकाणी ती दाखवत असते. पण तिला मात्र धडा शिकवायलाच हवा आहे. पण तिला धडा कोण शिकवणार? जेव्हा काही आता शर्वरीचं जयसोबत लग्न होईल ना तेव्हाच तिला धडा भेटणार आहे. पण इथे मात्र प्रेक्षकांना आता खूप मोठा एक ट्विस्टसुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे नंतर. ते म्हणजे चक्क इकडे तेजस्विनी ती खूप दिवसांनी लग्नाला तयार तर होणारच आहे, पण त्या अगोदर मात्र तिची खूप मोठी एक अट असणार आहे. ते म्हणजे अगोदर इथे जयचं लग्न करायचं आणि नंतरच गौतमचं. त्यासाठी जय आणि शर्वरी दोघेही आता रजिस्टर मॅरेज म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करणार असतात. आणि त्यातून ते नंतर प्रेमासुद्धा पडणार आहेत. पण त्या अगोदर खूप मोठे काही घडामोडी होणार आहेत. त्यातच आता मयुरीची म्हणजे शर्वरीची आणि मयुरीची या सगळ्यांची आई प्रमिला
तीसुद्धा खूप मोठ्या धक्क्यातून आजारातून सावरायला खूप वेळ जाणार आहे. तिला खूप मानसिक धक्का बसलेला असणार आहे. पण आता या सगळ्यांमुळे पुढे गौतम आणि जय सध्या तरी काय निर्णय घेणार आहेत आणि ते कशा पद्धतीने आता प्रमिला शुद्धीवर आल्यावरती या सगळ्या मुलींशी जाब विचारणार आहे, त्यांच्याशी बोलणं टाकणार आहे, हे खूप मात्र मुलींसाठी वेदनादायक असणार आहे. आता हे सगळं पुढे कसं घडणार आहे, काय घडणार आहे आणि तुम्हाला काय वाटतं खरंच इथे आता समायरा आणि गौतम या दोघांचं लग्न होईल की गौतम आणि आशू या दोघांचं लग्न होईल? माझ्या मते समायराला धडा शिकवायला हवा आहे आणि आशू आणि गौतम या दोघांना एकत्र दाखवायला हवं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं नक्की सांगा आणि असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.